नार्वेकरांनी निर्णय दिला, ठाकरे सर्वोच्च न्यायालय निवडतील असा अंदाज आधीच होता। ठाकरेंनी न्याय निवडण्यासाठी जनता न्यायालय निवडलं, काहीही म्हणा, पण यामुळे नार्वेकर पुरते अडकलेत। नीतिमत्ता मातीमोल आणि फसवेगिरी हे दोन्ही टॅग कायमचे भाजपच्या माती लागले। शिंदे ठाकरे यांच्या पाया पडतात। तो फोटो पाहून असं वाटतंय त्यावेळी शिंदे त्यांच्या उंचीचं मोजमाप करत असावेत। राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंनी जे करून दाखवलं आहे त्यामध्ये एक गोष्ट सिद्ध होती की घात करणारा हा नेहमी जवळचाच असतो। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे घडलंय त्यामध्ये उद्धव ठाकरेंना एका छोट्याच्या चुकीची सुद्धा शिक्षा मिळते। ती शिक्षा खूप अवाढव्य आहे आणि त्यामुळे खरोखर उद्धव ठाकरेंनी एवढ्या चुका केलेल्या आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला होता। 2018 साली जी घटना दुरुस्ती केलेली होती त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे नव्हती। एवढ्याच मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केलेली होती ती मागणी फेटाळली गेली आणि त्यामुळे शिंदे यांचे 16 जण अपात्र झाले नाहीत। उद्धव ठाकरे यांचं शिवसेना या पक्षामध्ये अस्तित्वच काही नव्हतं असाच काहीसा निर्णय जो आहे तो राहुल नार्वेकर यांनी दिलाय आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा मार्ग जो आहे तो ठाकरे निवडतील असा अंदाज होताच, पण तो मार्गच त्यांनी निवडला। परंतु त्या अगोदर ते जनतेच्या सुद्धा न्यायालयामध्ये आले आणि काय आहे नाही तो सोक्षमोक्ष आता इथेच लागू द्या असे देखील ठाकरेंना वाटू लागले। काल जी राहुल नार्वेकरांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये एक व्हिडिओ दाखवण्यात आला, जो व्हिडिओ 2018 सालचा आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती नेते म्हणून केली होती। त्यानंतर एकनाथ शिंदे हे स्टेजवर जाऊन ठाकरेंच्या पाया पडत होते। राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात फक्त शिवसेनेचे 1999 सालची घटना लक्षात घेतली। त्यांनी 2013 आणि 2018 सालची जी पक्षाची घटना विचारात घेण्यास नकार देत आपला निकाल दिलाय, जो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागलाय। याच निर्णयाविरोधात ठाकरे हे सुप्रीम कोर्टात देखील गेले, मात्र आपली बाजू जनतेसोबत आणण्यासाठी त्यांनी महापत्रकार परिषदेचे आयोजन केले, ज्यामध्ये त्यांनी 2013 आणि 2018 मधील निवडणुकीचं फुटेजच सगळ्यांना दाखवलं। या महापत्रकार परिषदेमध्ये दम नव्हता असं कोणीही म्हणू शकत नाही। 100% या महापत्रकार परिषदेमध्ये खूप दम होता, कारण या ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ याच माध्यमातून जनतेला सगळं काही सांगण्यात आलंय। मुळात जे कागदपत्र ठाकरेंनी स्क्रीनवरती दाखवलं ते होतं निवडणूक आयोगाने 2013 नंतर ठाकरेंच्या शिवसेनेला एक कागद जो होता तो पाठवलेला होता आणि त्या पत्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांचा केला होता। यातूनच दिसतंय की कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा नार्वेकरांनी बायसपणा केलाय। नार्वेकरांकडे असलेले कागदपत्र, नार्वेकरांकडे असलेले अधिकार आणि त्या अधिकारांचा केलेला दुरुपयोग असाच मेसेज जो आहे तो ठाकरेंनी कालच्या महापत्रकार परिषदेतून दिलाय। त्यामुळे एकंदरीत सध्याचे ठाकरेंचे वेगवेगळे डाव बघता ठाकरे हरूनही जिंकतील असंच काहीच चित्र जे आहे ते ठाकरे भविष्यात उभं करू शकतात। पण एवढं आहेच, ठाकरेंनी जर पूर्ण ताकदीनिशी मैदानात येण्याचा जर निर्णय घेतला तर भाजप असो किंवा एकनाथ शिंदे असो दोघांनाही ते 100% झेपणार नाही। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।